हॅलो गाईज. तर आज आपण सुरू करणार आहोत शब्दकोडी. तुम्हाला लहान लहान प्रश्न विचारायला आवडतात ना, तशीच मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. त्यातला पहिला जो प्रश्न विचारणार आहे ना, त्यात एक गंमत आहे बरं का. त्यात मी काय करणार आहे, तुम्हाला संस्कृतमध्ये आधी प्रश्न विचारेल आणि त्यानंतर तो मराठीत सांगेल त्याचा अर्थ. मग तुम्ही मला त्याचं उत्तर सांगा, ठीक आहे? तुम्हाला माहिती आहे का, संस्कृत ही आपली सर्वात प्राचीन भाषा आहे. देवभाषा सुद्धा तिला म्हटलं जातं. तर चला सुरू करूया. कोहम म्हणजे काय? मी कोण? चला तर आता मी तो प्रश्न विचारते. काया कंटकितायस्य अंतरात्माचे मधुरः फलं भूत्वापि नीचैस्तः वृक्षाग्रेण कदा भवेत्. म्हणजे काय, याचा आता मी मराठीत तुम्हाला अर्थ सांगणार आहे. अंग भरले काट्यांनी, हृदयामध्ये मधुरता, फळ असूनही बुंध्याशी, शेंड्यावर तो कधीच नसे, दारापाशी उभा हा घमघमुनिया बोलवतो. असं याचा अर्थ झाला मराठीत. तर असं काय आहे सांगाल का तुम्ही मला? चला तर प्रयत्न करून बघा, कुणाला उत्तर येतंय. चला बघा. अंग भरले काट्यांनी, काट्यांनी अंग भरलेले, हृदयामध्ये मधुरता, आणि मधून जे आहे ते मधून गोड लागतं. फळ असूनही बुंध्याशी, जे फळ येतं ते कुठे येतं तर बुंध्याला, झाडाच्या. शेंड्यावर तो कधीच नसे, शेंड्यावरती तो येत नाही. दारापाशी उभा हा घमघमुनिया बोलवतो, आणि दारापुढे जे झाड असतं आणि त्याचा खूप घमघमाट असा वास येतो. असं कुठलं फळ आहे ते? चला आठवतंय? नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे आता. याचं उत्तर आहे फणस. फणस जे असतं ते बाहेरून असतं काटेरी, आणि मध्ये त्याची एकदम छान अशी रसरशीत आणि गोड मधुर चवीला अशी गरे लागतात. ती खायला आवडतात ना तुम्हाला? त्याचं हे उत्तर आहे. तर चला आता पुढचा प्रश्न सोडवूया. आता हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे बरं का मुलांना. बघा, आता ह्या माचीसच्या, ह्या बघा, ह्या अशा माचीसच्या काड्या असतात ना, या काड्या घ्यायच्या आणि त्यावरून हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. तर बघा आता कसं करायचं आहे ते. ही अशी एक एक काडी लावली की असा एक चौकोन तयार झाला. तसाच हा आता दुसरा चौकोन मी बनवते आहे. चला आता बनवूया आपण. बघा, 2 चौकोन तयार झालेत की नाही? आता आपण लावूया तिसरा चौकोन. बघा, झाला का बरं? सांगा तर. नाही. आता हा तिसरा चौकोन पूर्ण झाला. आता हा चौथा चौकोन सुरू करूया. बघा, हा आता चौथा चौकोन आहे. असा हा चौकोन आहे. आता हा असा चौकोन तयार केला. यात किती चौकोन आहेत सांगाल का? 1 2 3 4, आणि हा पूर्ण एक चौकोन म्हणजे 5. असे एकूण 5 चौकोन आहे. तर तुम्हाला प्रश्न काय आहे माहिती आहे का याचा? तर यातल्या आपल्याला 4 काड्या अशा पद्धतीने हलवायच्या आहेत की 10 चौरस तयार होतील. याच्यातून हे 5 आहेत, असे 10 चौरस तयार झाले पाहिजे. असं आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काड्या किती हलवायच्या आहेत बरं? 4 काड्या हलवून हा सोडवायचा आहे. चला तर कोण सोडवतंय आता? मी सोडवणार. आता दर्शील येतोय सोडवायला. आता तू सोडवून दाखवतोय तुम्हाला. चल बरं, कसं सोडवशील? सोडव तर. हे बघा गाईज, ही एक काडी मी काढली. आता याच्यातून काढायची पण आहे तिथे. हे बघा, आता आपण ही काडी इथे ठेवूयात, ही काडी इथे ठेवूयात. आता हे किती चौकोन झाले सांगा मला? परत ही एक काडी ठेवूयात आणि एक काडी इथे ठेवूयात. हे बघा. अरे वाह, व्हेरी गुड. 10 चौकोन बरोबर झालेत बघा.
मोजूया का आपण? 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 2 मिळून 10. अशा बरोबर 4 काड्या हलवून दर्शिलने हा प्रश्न सोडवून दाखवला. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता आहे फरक ओळखा. आता आपल्याला या चित्रातले फरक ओळखायचे आहेत. ते कसे ओळखायचे ते आता दर्शिल तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. आता तुम्ही पण असे काही प्रश्न असतील तर मला नक्की पाठवा. चल दर्शिल सोडव. एक काडी घे. चल आता या चित्रातले फरक ओळख. बघा दोघं चित्र किती सारखी आहेत. काय आहे बरं या चित्रात? इथे पण एक झाड दिसतंय, इथे सुद्धा एक झाड दिसतंय आणि आकाश बघा किती सुंदर आहे. हे बघा, हे इथे नाहीये. काय फरक ते? ओळखला. काय ते? फिरल. म्हणजे खारुताई. हे बघा, हे माकड असंच आहे दोघींकडे, म्हणजे इथे काहीच फरक नाही. कसं छान हसतंय ते माकड. अरे त्याला शेपूट आहे, इथे इथे शेपूटच नाहीये माकडाची. हे बघा, हे शेपूट इथे आहे. दगड बघूयात तर चला. नाही, दगडांमध्ये काहीच फरक नाही. हे बघा, आता पुढचा फरक हा बघूया. जो चिता आहे हा इकडे इकडे बघतोय आणि इकडे या साईडला बघतोय, म्हणजे झाला तिसरा फरक. अरे वा, तिसरा फरक सुद्धा सापडलाय. आता हे पुढचा बघा, फरक काय बरं? इथे 3 मशरूम आहेत, इथे नाही एक. तिसरा हे फरक बघा, झाला. इथे 2 आहेत पक्षी आणि इथे एक पक्षी मिसिंग आहे. इथे हत्ती आहे पण इथे हत्ती नाहीये, हा म्हणजे हत्ती missing. नाहीये, हा गेंडा आहे. याला इथे शिंग आहे बघ. हा 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 हत्ती नाहीये. रंग गेंड्याचा आणि हत्तीचा रंग सारखाच दिसतो आहे, परंतु याला शिंग आहे. हत्तीला सोंड असते. ओके. आता परत फरक ओळखूयात मित्रांनो. आता अजून काय फरक दिसतोय बरं? सापडतोय का? चला तर तुम्हाला यांनी दिसतोय किती का फरक? बघूया. 1 2 3 4 5 6. अरे आपले 6 फरक झाले. ये! अरे ये, पूर्ण झालं आपलं कोड. असे वेगवेगळे प्रश्न आपण सोडवले आहेत. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा मला. तो शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. बाय बाय.